सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल। आता वळूयात महाफास्ट 50 बातम्यांकडे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात, कोण कुणाला शह देणार याकडे लक्ष। अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात। आतापर्यंत 30 ते 32 आमदारांचं मतदान। भाजपच्या 15 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला। चंद्रकांत पाटील, श्वेता महाले, हरिभाऊ बागडे, सुरेश खाडे, गणेश नाईक, संभाजी निलंगेकरांसह अनेक आमदारांचं मतदान। विधान भवनामध्ये मिलिंद नार्वेकर आणि बावनकुळेंची भेट, तर चंद्रकांत पाटलांसोबतही मिलिंद नार्वेकरांची चर्चा। नवाब मलिकांकडून अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट। नवाब मलिक नेमकं कुणाला मतदान करणार याकडे लक्ष। घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करणं अत्यंत चुकीचं। घोडेबाजार म्हणणं म्हणजे आमदारांवर अविश्वास दाखवण्यासारखं। आमदार फोडाफोडीवर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया। गणपत गायकवाडांनी मतदान करू नये म्हणून काँग्रेसचं पत्र। लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत, पत्रामध्ये उल्लेख। तर गणपत गायकवाडांनी मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी घेतल्याची माहिती। काँग्रेसचे 9 आमदार दादा गट आणि भाजपला मदत करण्याची शक्यता। अजित दादा गट काँग्रेसचे 5 तर भाजप काँग्रेसचे 4 आमदार फोडणार, सूत्रांची माहिती। मवियामध्ये तिन्ही पक्षाचा सर्वसमावेशक फॉर्म्युला तयार। इतरही आमदार संपर्कात, आम्हाला भीती नाही। महायुतीच अडचणीचा विषय, आमचे सर्व उमेदवार विजयी होणार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना विश्वास। आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात, मला माझ्या आमदारांवर पूर्ण विश्वास। विधान परिषदेवर अजितदादांकडून आमदारांवर विश्वास व्यक्त। पहिल्या फेरीतच आमचे सर्व उमेदवार जिंकणार, विधान परिषदेमध्ये आमचा 100% विजय होणार, अजित पवार गटाचा दावा। भुजबळ काल कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थित होते। कॅबिनेट बैठकीमुळे कालच्या पक्षाच्या बैठकीमध्ये भुजबळ उपस्थित नव्हते, अजित पवारांचं स्पष्टीकरण। पावसामुळे मतदानाचा वेळ 1 तासानं वाढवावा, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान मतदानाची वेळ करा, ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची मागणी। कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीला 33 आमदार उपस्थित, तर 4 आमदार गैरहजर। जिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर बैठकीला गैरहजर। यशोमती ठाकूर, संजय जगतापांनी बैठकीला हजर राहणार नसल्याचं कळवलं। फडणवीसांच्या विधान भवनामधल्या पक्ष कार्यालयामध्ये आमदारांना सूचना, फडणवीसांकडून आमदारांना मार्गदर्शन। शिंदेंचं एकही मत फुटणार नाही, इतरांचं मला सांगता येणार नाही, माझं मत शिंदेंच्या उमेदवाराला जाणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। आमचे सर्व उमेदवार विजयी होणार, दादरमध्ये सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर पंकजा मुंडेंकडून विश्वास व्यक्त। प्रज्ञा सातव यांचं मुलाकडून औक्षण, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव विधान परिषदेच्या उमेदवार, आमचे सर्व आमदार मवियाला मतदान करतील, प्रज्ञा सातव यांना खात्री। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या उमेदवारी अर्जाची पडताळणी होणार, केंद्रानं स्थापन केलेली समिती चौकशी करणार।